बटाटा पराठ्याने होणार आहे आज. नमस्कार सर्वांना. आजची रेसिपी आहे बटाटा चीज पराठा. त्यासाठी मी बटाटा घेतले, पाव किलो बटाटे घेतले, उकडून घेतले. त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा, मिरची, लसूण ठेचून घेतले, 4-5 कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि चीज लागणार आहे. ते चीज किसून घालणार आहे बटाट्यामध्ये. आणि आपलं पिठाच्या पण गोळ्या करून ठेवले, आपलं गव्हाच्या पिठाचे. मला मी बनवताना दाखवते. तर तुम्हाला मी पराठ्याला लागणारी भाजी बनवून दाखवते. तेल टाकले एक कढई, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते, नंतर जिरं टाकते. मोहरी, जिरं, कांदा टाकते, मिरची टाकते. मिरची, आलं, लसूण बारीक करून घेतले, ठेचून ती टाकली. कढीपत्ता, एक चम्मच हळद, बटाटा कुस्करून टाक. पराठ्याला कसं बटाटा कुस्करूनच टाकायचं, त्याला चांगलं बारीक करूनच टाकायचं. गॅस स्लो ठेवलाय. चवीपुरतं मीठ, त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते. त्याला थोडा वेळ झाकण मारून 5 मिनिटं वाफ देते. नंतर मी तुम्हाला पराठा बनवताना दाखवते. तर तुम्हाला मी पराठा बनवून दाखवते कसं बनवणार ते. बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी चीज किसून टाकते. एक चीजचा तुकडा घेतलाय, तो आता भाजीमध्ये मिक्स करणार आहे मी. आता मी तुम्हाला पराठा मध्ये भाजी कशी बनतात ते दाखवते. मी बनवून दाखवते. तर मी गॅस पेटवलेला आहे, तवा ठेवलाय. आणि तुम्ही तेल किंवा बटर कोणतं काही पण वापरू शकता. मी आता तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून लावणार आहे. तर मी दुसरं पण टाकते. सकाळचा नाश्ता पराठ्याने होणार आहे आज. अशा मी आता हे सर्व करून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते. मी वाटून घेते. त्यासाठी लागणार साहित्य कोथिंबीर घेतली 1 मूठभर, 5 मिरच्या, ओल्या मिरच्या तिखटवाल्या आणि 1 वाटी ओलं खोबरं आणि लसूण, चवीपुरतं मीठ. ते मी मिक्सरला वाटून चटणी बनवून घेते. आपला बटाटा चीज पराठा रेडी आहे. आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी आणि सॉस. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात.